माहिती आहे की मी आता भाषण करणार नाहीये। मला फक्त एवढं सांगा की हा बोर्ड आहे तो इकडच्या मुलाला दिसणार नाहीये, बरोबर ना? दिसतोय तर थोडा पुढे घेतो। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं जे आपण नियोजन केलंय त्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात। फार जास्त वेळ मला बोलता येणार नाहीये कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे। शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राणे सर आताच आपल्याला त्यांनी एक आनंदाची बातमी सांगितली आणि त्याचं सर्व श्रेय, मोठं श्रेय हे फक्त विद्यार्थ्यांना आहे। कारण सुंदर शाळा करण्यामागे, शाळेला सुंदर बनवण्यामागे तुमचा मोठा हात आहे। शाळेचे मुख्याध्यापक श्री राणे सर, त्याचबरोबर विज्ञान शिक्षक आणि आपले पर्यवेक्षक श्री गावडे सर, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारत आपण पुढे जाऊया। तुम्हाला कोणाला माहिती आहे का आज 28 फेब्रुवारीला आपण जो विज्ञान दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो त्याचं उद्दिष्ट काय? थोडक्यात अगदी सांगतो। राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला विज्ञानाकडे आकर्षित करायचं आहे, प्रेरित करायचं आहे आणि विज्ञान आणि वैज्ञानिकांची जी कामगिरी आहे त्याबद्दल लोकांना जागृत करायचं आहे। बरं ठीक आहे, 28 फेब्रुवारी हाच दिवस का निवडला याबद्दल मॅडमने पण तुम्हाला सांगितलं। 28 फेब्रुवारी हा दिवस, त्याचं कारण या दिवशी चंद्रशेखर व्यंकटरामन यांचा काही वाढदिवस होता का? त्यांचा वाढदिवस होता का? तुम्ही उत्तर सांगा। तर यांचा वाढदिवस नव्हता, त्यांचा जन्म तो 7 नोव्हेंबर 1888 साली झाला होता। मग तरी सुद्धा 28 फेब्रुवारी हा दिवस निवडण्यामागचं कारण असं आहे की जगाला रामन इफेक्ट जो समजला सी.व्ही. रामन यांच्याकडून, ह्या शोध निबंधाचा, थेसिसचा जगाला आज उलगडा झाला किंवा तो सादर केला गेला आणि 1908 आणि म्हणून आपले त्यावेळेचे जे 1987 सालचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जे सचिव होते, खात्याचे सचिव होते डॉक्टर गोवारीकर, या गोवारीकरांनी हा दिवस त्याच 1987 सालापासून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा जाहीर केलं आणि तेव्हापासून साजरा झाला। मॅडमने स्वतः याबद्दल तुम्हाला सांगितलं। ठीक आहे, पण आता थोडक्यात अगदी बघा, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण रामन इफेक्ट आणि हा रामन इफेक्टचा शोध निबंध 28 फेब्रुवारीला जाहीर झाला आणि म्हणून हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो असं आपण नेहमी बोलतो। परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा रामन इफेक्ट काय आहे थोडासा किचकट आहे, पण तरी सुद्धा आपल्या शास्त्रज्ञाने ही महान कामगिरी केलेली आहे। त्यासाठी त्या शास्त्रज्ञाला म्हणजे सी.व्ही. रामन यांना जगातलं सर्वात मोठं पारितोषिक, सी.व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिक विज्ञानामध्ये मिळालेला आणि भारतातले आशियातले ते एकमेव शास्त्रज्ञ आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं विज्ञानामध्ये। आणि म्हणून त्यांची ही कामगिरी, त्याचा हा आढावा रामन इफेक्टद्वारे आपल्याला मी थोडक्यात सांगणार आहे। बघा, सी.व्ही. रामन यांनी वयाच्या 11व्या वर्षी, म्हणजे आता 11 वर्षाचे विद्यार्थी आपल्यापैकी किती जण आहेत? मला वाटतं असणारे विद्यार्थी असेल 27ला। 11व्या वर्षी त्यांनी त्यांचं शालेय जीवन पूर्ण केलं होतं। 15व्या वर्षी त्याने ग्रॅज्युएशन म्हणजे आपण बोलूया पदवी शिक्षण जे आहे ते पूर्ण केलं होतं आणि वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन फिजिक्स मध्ये पूर्ण केलं होतं। व्यंकटरामन यांना मुळातच वृक्ष कामांपासून लांब राहायची, सुरुवातीला त्यांनी अकाउंटंट म्हणून काम केलं कोलकातामध्ये, परंतु त्या कामामध्ये त्यांचं लक्ष लागलं नाही आणि पुढे ते फिजिक्सचे प्राध्यापक झाले। गोष्ट अशी आहे मुलांनो की युरोपवरून परत येताना पुढे त्यांना लंडनला वेगळ्या विद्यापीठातर्फे स्कॉलरशिप देऊन शोध लावण्यासाठी पाठवले होते, तिथे त्यांनी शोध लावले होते। पण या रामन इफेक्टची पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। सी.व्ही. रामन हे युरोपवरून समुद्रमार्गे परत येत होते। आता समुद्रमार्गे परत येत असताना जहाजात बसलेले असताना
त्यांचं लक्ष आकाशाकडे गेलं आणि आकाश कशा रंगाचं दिसतं तुम्हाला? बरोबर, आकाश निळ्या रंगाचं का दिसतं हा पहिला प्रश्न त्यांना पडला आणि तिथून या संशोधनाची सुरुवात झाली. अगदी त्या दिवशी शोध लागला नाही, परंतु तुम्हाला माहितीये का आकाश निळ्या रंगाचं का दिसतं? तुम्हाला माहितीये का आकाश निळ्या रंगाचं का दिसतं? नाही माहितीये? मी सांगणार आहे बघा. आकाश निळ्या रंगाचं दिसण्यासाठी कारणीभूत असतात ते म्हणजे प्रकाशाचं विकिरण किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट. जेव्हा एखादा प्रकाश किरण सूर्यप्रकाश जो बोलतो आपण तो एखाद्या मॉलिक्युलवर किंवा एखाद्या धुलीकणांवर हवेतल्या धुलीकण वायुकण यांच्यावर आदळतो तेव्हा 7 रंगांची वितरण होते. तुम्ही इंद्रधनुष्य बघितलं असेल. मग आता जर 7 रंग विखुरले जातात तर सगळ्यांना रंग पण माहिती आहेत. कुठले रंग आहेत? रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, बरोबर, ग्रीन, व्हायलेट, आपलं इंडिगो अँड व्हायलेट, असे 7 रंग आहेत. मग 7 रंग जर विखुरले जात असतील ह्या प्रकाश किरण धुलीकरणावर आढळून 7 रंग उधळले जात असतील किंवा विखुरले जात असतील तरी पण मग एकच रंग आकाश एकच रंगाचं का दिसतं? तर त्याचं कारण आहे ते तरंग लांबी हा निळ्या रंगाची तरंग लांबी खूप कमी असते आणि त्यामुळे तो जास्त प्रमाणात विखुरतो आणि जास्त प्रमाणात विखुरतो म्हणून आता असं जो रंग जास्त पसरला जाईल तोच रंग आपल्याला दिसणार आहे. बरोबर आहे. तर हे होतं त्या निळ्या रंगामागचं कारण. परंतु शोध आपल्याला हा इष्ट नाही आहे. आपला विषय असा आहे की रामन इफेक्ट काय आहे. रामन इफेक्टला समजून घेण्यासाठी मला तुम्हाला काही छोट्या कारण माझ्यासमोर 5वीचे पण विद्यार्थी आणि 11वीचे पण विद्यार्थी आहेत. तर मला तुम्हाला थोड्या छोट्याशा काही गोष्टी माहीत करून द्याव्या असतील. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला विचारतो व्हॉट इज अ लाईट किंवा प्रकाश कशाला म्हणतात? तुम्हाला माहितीये का? बघा 9वी 10वी 11वीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी which causes the sensation of vision. किंवा आता तुम्हाला 5वीच्या मुलांसाठी सांगायचं तर प्रकाश म्हणजे किंवा लाईट म्हणजे ऊर्जेचं असं रूप आहे की ज्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसतात. बघा आता तुम्ही इथे बसलात समजा किंवा घरात बसलेला आहात आणि रात्रीची वेळ आहे. तुम्हाला सर्व वस्तू लाईट असल्यामुळे दिसत आहेत. जर पटकन लाईट गेला तर तुमचे डोळे आहेत पण ते दिसणार आहेत का वस्तू? म्हणजे दिसण्यासाठी सेन्सेशन ऑफ व्हिजन साठी प्रकाशाची किंवा लाईटची नितांत गरज आहे. हा लाईट दुसरा प्रश्न हा लाईट मला रामन इफेक्ट अगदी 5 मिनिटात सांगता येणार आहे पण हे माहित नसेल तर मात्र तुमच्या डोक्यात ते जाणार नाही. मला तेवढं फक्त सांगायचं की हा रामन इफेक्ट एवढा आपण त्याचा गाजावाजा करतोय तर खरंच तेवढं काय आहे त्याच्यात. बघा पुढचा माझा प्रश्न असा आहे की हा सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत कसा पोहोचतो तर ते तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ही एक थेरी आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला मराठीत विद्युत चुंबकीय प्रारण. आता दोन्ही शब्द तुमच्यासाठी कदाचित कठीण असतील पण असं समजा की वेव्ह म्हणजे तुम्हाला आपण लाट बोलतो त्या स्वरूपात हा प्रकाश किरण आपल्यापर्यंत येतो. एक दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला पदार्थाचा लहानात लहान कण काय आहे ते सर्वांना माहिती आहे. काय आहे तो? बरोबर काय आहे? पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असं बोलतो. हे अणू एकत्र येऊन काय बनतात? अणू एकत्र आले 2 4 5 अणू एकत्र आल्यानंतर काय बनतो तर एक मॉलिक्यूल बनतो ज्याला आपण रेणू बोलतो. हे पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बरोबर. त्यानंतर लास्ट तुम्ही हुशार आहात. त्यानंतर शेवटचा कन्सेप्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे तो म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट काय कशाला बोलतात ते तुम्हाला सांगू द्या मला. स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं जे विखरण आहे ते तुमच्याशी मी आत्ताच बोललो. ह्या प्रकाशाच्या विखरणामुळे 7 रंग तयार होतात हे पण बोललो. हॅलो ही तरंग लांबी जरा दोन्ही अरे एक जण यानंतर फक्त 5 लागणार. मी इथे आकृती काढली आहे दिसेल इथून.
बघा दिसते लाल रंगाची दिसते हीच आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा त्याला विद्युत चुंबकीय प्रारण असं आपण बोलू शकतो. ह्या स्वरूपात येतं. याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट सांगतो मला ते म्हणजे वेव्हलेंथ किंवा तरंग लांबी. ह्याची जी तरंग लांबी मोजली जाते याला बोलतात क्रेस्ट. जे असे उंच भाग आहेत त्यांना क्रेस्ट बोलतात आणि खाली आहेत त्यांना टर्फ असं बोलतात. नावं कन्सेप्ट लक्षात नका ठेवू फक्त त्याच्यात फक्त महत्वाचं आहे या दोन उंच भागांमध्ये अंतर आहे त्याला तरंग लांबी असं बोलतात. निळ्या रंगाची तरंग लांबी आपण बघायची पाहिजे कमी असते त्यामुळे कमी असते. कमी म्हणजे आता दुसऱ्या याच्यात दाखवायला लागेल ती तरंग लांबी आणा. बघा एक ही आहे इलेक्ट्रिक आणि हे दुसरी आहे नाही दुसरी दिसते तुम्हाला. आता यामध्ये जेन्युइन फरक आहे. हॅलो या दोघांमध्ये छोटासा फरक आहे. छोटा नाही मोठाच आहे. त्यामध्ये तुम्ही बघितलं तर त्यामध्ये दोन उंच भागांमधील जे अंतर आहे त्याला बोलतो तरंग लांबी ही जास्त आहे आणि याच्यामध्ये कमी आहे. आता हा जो निळा रंग आपल्याला दिसतो त्याचा अशी या प्रकारची काय असते वेव्हलेंथ या प्रकारे असतात आणि म्हणून याचं विखुरण जास्त होतं. म्हणजे वेव्हलेंथ काय असते ते तुम्हाला समजले. त्याला मराठीत तरंग लांबी असं बोलतात. मित्रांनो यानंतर स्कॅटरिंग ऑफ लाईटचे दोन जे मुख्य प्रकार आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा आलो अगदी 2 मिनिटात. आता एवढ्या गोष्टी तुम्ही समजून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला पुढे पण समजेल. कदाचित लांबून दिसणार नाही पण मी बोलल्यावर तुम्हाला कळेल. मग मी सांगतो स्कॅटरिंग ऑफ लाईट किंवा लाईटचं विखुरण जे आहे त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक इलॅस्टिक कोलिजन आणि एक आहे इन इलॅस्टिक कोलिजन. दिसत नसेल तर माझ्या वाक्यांवर तुम्हाला कळून जाईल. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे एखादा लाईट एखाद्या पदार्थावर आदळणे आणि इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये मोठा जो फरक आहे तो असा आहे. एक गृहीत धरा की हा छोटासा मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूल कशावर होता पण रेणूला. या रेणूवर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अर्थात लाईट आदळला कोलिजन झालं तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये कोणताही बदल होत नाही. नो चेंज इन एनर्जी, नो चेंज इन फ्रिक्वेन्सी अँड नो चेंज इन वेव्हलेंथ ऑल्सो. कुठल्याही प्रकारे या वेव्हलेंथ मध्ये सुद्धा फरक पडत नाही. दिस इज कॉल्ड इलॅस्टिक कोलिजन. बरोबर एक लक्षात ठेवलं. आणि हे कशावर होतं फक्त आणि फक्त मॉलिक्यूलवर होतं. आणि दुसरं जे आहे इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये मॉलिक्यूलच्या ऐवजी त्या रेणूच्या आतमध्ये अणू असतो आणि त्या अणूच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन असतो किंवा त्याला चार्ज पार्टिकल बोलू शकता. या चार्ज पार्टिकलवर लाईट जेव्हा पडतो तेव्हा मात्र तो लाईट दोन प्रकारे काम करतो. एक तर तो लाईट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्या चार्ज पार्टिकल कडून एनर्जी घेतो आणि स्वतःची एनर्जी वाढवून पुढे जातो. इथे तुम्ही बघितलं तर इथे जी एनर्जी आहे ती कमी असेल याच्यावर आदळल्यानंतर पुढे गेल्यावर एक काम होईल त्यातून एनर्जी वाढेल, फ्रिक्वेन्सी वाढेल, वेव्हलेंथ कमी होईल. दुसरं काम असं होईल की ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला आपण चार्ज पार्टिकलवर किंवा इलेक्ट्रॉनवर आदळल्यावर तो स्वतःकडची एनर्जी मॉलिक्यूलला देईल आणि नंतर पुढे गेल्यावर काय होईल त्याची एनर्जी कमी होईल. गृहीत धरा असं एक गृहीत धरा एक माझ्या हातामध्ये टेनिस किंवा असा साधा बॉल आहे रबरी है ना आणि मी त्याच्यावर एका गनच्या सहाय्याने कसंही पॉसिबल केलं आणि गनच्या सहाय्याने काय केलं बुलेट म्हणजे गोळी त्याला मारली तर काय होईल बुलेटकडची एनर्जी म्हणजे त्या गोळीची एनर्जी त्या बॉलला मिळेल आणि नंतर पुढे गोळी कुठल्या कशा स्वरूपात जाईल तर त्याची एनर्जी कमी झालेली असेल. दिस इज कॉल्ड इनइलॅस्टिक कोलिजन किंवा इनइलॅस्टिक कोलिजन ऑफ लाईट. दोन गोष्टी समजल्या. इलॅस्टिक कोलिजन फक्त आणि फक्त मॉलिक्यूल किंवा रेणूवर होतं. इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये दोन भाग होतात आणि ते फक्त इलेक्ट्रॉन किंवा चार्ज पार्टिकल होतं. समजतंय. आता हे जर कळलं असेल मला वाटतं काही मुलांना तरी यातला म्हणजे 9वीच्या मुलांना तरी हरकत नाही 9वी आणि 11वीच्या मुलांना समजायला. आता मी येतो ह्या स्कॅटरिंग ऑफ लाईटने रमन इफेक्ट कसा तयार झाला किंवा रमन यांना शोध कसा लागला मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. माझी पुढची स्लाइड येईपर्यंत एक छोटीशी गोष्ट सांगतो. 2 नंबर पुढची स्लाइड येण्यापूर्वी सांगतो की रमन एवढे महान का आहेत.
बघा मी ही जेवढी डिटेल गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय, एवढे प्रचंड शोध लागले होते स्कॅटरिंग ऑफ लाईट मध्ये, खूप सारे शोध लागले होते, काही शोधण्यासारखं काहीच नव्हतं. 10 लाखात एक गोष्ट घडली आणि ती माझ्या भारतीय शास्त्रज्ञाने शोधून काढले. मी तुम्हाला दाखवतो. दुसरी स्लाइड आहे ना. आता फक्त आकृती दिसली तरी चालणार आहे. मी जो तुम्हाला इफेक्ट दाखवणार आहे दॅट इज कॉल्ड रेलिक इफेक्ट. हे थोडासा चला मी हातात धरून दाखवतो. बघा बेबी ठीक आहे, चला असू धरून ठेव, असं धरून ठेव. नाही बघ, चला एकदा फक्त शॉर्ट मध्ये सांगतो. इलॅस्टिक आणि इन इलॅस्टिक इफेक्ट किंवा इलॅस्टिक कोलिजन आणि इन इलॅस्टिक कोलिजन तुम्हाला समजते. ह्या इलॅस्टिक कोलिजन मध्ये एक महत्वाचा इफेक्ट शास्त्रज्ञाने ऑलरेडी शोधला होता. त्याचं नाव होतं रेलिक स्कॅटरिंग. म्हणजे आपण चाललेलं आहे स्कॅटरिंगची गोष्ट. यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे एक उदाहरण देऊन सांगतो. रेलिक इफेक्ट मध्ये किंवा रेलिक स्कॅटरिंग मध्ये बॉल आपण एखाद्या हार्ड सपोर्टवर टेबलवर आदळला, बॉल टेबलवर आदळला, बॉल इज लाईट. समजा आपण बॉल हा फोटॉनच्या स्वरूपात आहे, तो टेबलवर आदळला तर पुढे जाताना काय होईल, त्या बॉल मध्ये कोणतीही नवीन एनर्जी येणार नाही. टेबलने त्याला काहीच नाही दिलं असं माना. सो दिस इज कॉल्ड, जसा आला तसाच लाईट परत गेला, जसा आदळला तसाच बॉल उडून परत गेला, इलॅस्टिक कोलिजन. ओके, आणि ह्याला रेलिक इफेक्ट असं बोलतात. पुढचा जो इफेक्ट आहे तो आहे कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन इफेक्ट मध्ये काय होणार आहे बघा. एक झाला रेलिक इफेक्ट जो मॉलिक्युलवर होतो आणि त्याला इलॅस्टिक कोलिजन मध्ये आपल्याला इन्क्लूड करायला पाहिजे. दुसरा इफेक्ट आहे त्याचं नाव आहे कॉम्प्टन इफेक्ट. हा कॉम्प्टन इफेक्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे काय होतं, इन इलॅस्टिक एकदा झालंय, इन इलॅस्टिक कोलिजन होतं. याच्यामध्ये आपण धरून ठेवू. यामध्ये एनर्जी जी लाईटची एनर्जी आहे सुरुवातीला होती जास्त, सुरुवातीला त्याची एनर्जी जास्त होती. बुलेट आपण एखाद्या बॉलवर लागली, बॉलवर लागल्यानंतर बॉलला एनर्जी मिळाली, तो रोटेट व्हायला लागला, व्हायब्रेट व्हायला लागला, फिरायला लागला, परंतु त्या गोळीची एनर्जी मात्र कमी झाली. हे सांगितलं कॉम्प्टन इफेक्ट आहे. आता इथे तर सगळे प्रयोग संपले. इथे काय होणार आहे, एनर्जी अर्थातच डिक्रीज होणार आहे. तुमच्या लक्षात येते का, तो बॉल बंदुकीने गोळी मारली, बुलेटची म्हणजे हा लाईट समजा, हा बुलेट म्हणजे लाईट समजा, त्याची एनर्जी पुढे कमी झाली, ऊर्जा कमी झाली. दुसरी फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस म्हणजे फ्रिक्वेन्सी सुद्धा कमी झाली. वेवलेंथ इन्क्रीजेस, वेवलेंथ म्हणजे त्याची तरंग लांबी आहे ती वाढलेली आहे. बघा अगोदर ती तरंग कसा होता, एवढ्या लांबून जात होता. जेव्हा तो एनर्जी त्याला मिळेल, सॉरी डिक्रीज होईल, तर तेव्हा त्याला एनर्जी त्याची स्वतःकडची एनर्जी देऊ, तेव्हा तो अजून फ्लॅट होईल, म्हणजे त्याची तरंग लांबी जास्त होणार. मे बी 2 महत्वाच्या गोष्टीनंतर, ह्या 2 शोधानंतर रामन यांनी याच्यात अजून काय शोधलं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं मगाशी सांगितलं की इलॅस्टिक कोलिजन फक्त आणि फक्त रेणूवर होतं आणि इन इलॅस्टिक कोलिजन ज्याच्यामध्ये आलेला हा कॉम्प्टन इफेक्ट हा फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन किंवा चार्ज पार्टिकल होतो. रामन यांनी 10 लाखात घडणारी गोष्ट कोणती शोधली, तर ती काय आहे ती तुम्हाला दाखवतो. रामन इफेक्ट जाणारे इथंच राहता होतं काय, आपल्याला काय ठाकून नाही कळत आहे. हा आहे रामन इफेक्ट. सांगतो, समजावून सांगतो काय होतंय. तुम्ही जर माझं व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला आता इथे उत्तर सांगता येईल. रामन याने काय शोध लावला, 10 लाखात घडणारी एक गोष्ट कोणती, तर ती अशी होती की लाईट रेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ती जाऊन पडते, आदळते मॉलिक्युलवर, परंतु मॉलिक्युलवर पडल्यावर ती खरं तर तशीच्या तशी पुढे जायला पाहिजे होती, तिच्यात कोणताही बदल व्हायला नको पाहिजे होता. पण 10 लाखात एकदा अशी परिस्थिती निर्माण होते, 10 लाख प्रयोगानंतर अशी एकदा परिस्थिती निर्माण होते कधीतरी, त्याचं सांगता येत नाही, की इथे मॉलिक्यूल सुद्धा इन इलॅस्टिक कोलिजन दाखवतो. म्हणजे लाईट रेज जे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ती इन इलॅस्टिक कोलिजन दाखवते. म्हणजे एकतर एनर्जी घेतली जाते किंवा लॉस होते. आता इथं उदाहरण द्यायचं झालं तर तबला आणि बॉलचं उदाहरण आपण घेऊ.
एक कंडिशन अशी आहे की तबला जो आहे तो स्थिर अवस्थेत आहे, त्याला कोणी वाजवलेलं नाहीये. म्हणजे त्याला असं तबल्याचं वरचं पृष्ठ कातडं जे असतं त्याला कोणी असं व्हायब्रेट केलेलं नाही. बॉल घेतला, लाईट आहे समजा, तो त्या तबल्याच्या वरच्या पृष्ठभागावर आदळला. आता बॉल मधली एनर्जी आहे ती त्या तबल्याच्या वरच्या पृष्ठभागावर दिली जाईल, त्याला दिली जाईल. तबला व्हायब्रेट व्हायला लागेल, वरचा पृष्ठभाग व्हायब्रेट होईल, बरोबर आहे. पण हा मॉलिक्यूल मध्ये घडणारी गोष्ट. दुसरी कंडिशन, तबलाला कोणीतरी वाजवलेलं आहे, तो वरचा जो पृष्ठभाग आहे तो काय करतोय, व्हायब्रेट होतोय, बरोबर. आणि अशा वेळेला त्याला काय मिळाला, लाईट मिळाला किंवा तो बॉल आणून त्याच्यावर आदळला. आणि यावेळेस तबल्याने त्या बॉलला एनर्जी दिली. ती व्हायब्रेशनल एनर्जी असू शकते किंवा ती रोटेशनल एनर्जी असू शकते. महत्वाचा फरक एवढाच होता की जी गोष्ट मॉलिक्यूलने दाखवायला पाहिजे ते 10 लाखांमध्ये 20 लाखांमध्ये एखाद्या वेळेस जी गोष्ट घडते ती म्हणजे इनइलॅस्टिक कोलिजन. ती रामन यांनी शोधून काढली आणि म्हणून ते ग्रेट आहेत आणि म्हणून त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. यामुळेच त्याला नोबेल पारितोषिक. अच्छा, हे झालं सगळं रामन इफेक्टची गोष्ट. आता या रामन इफेक्टचा मला काय उपयोग आहे, तुम्ही सगळ्यांना विचारा की आम्हाला काय उपयोग आहे, मानवाला काय उपयोग आहे. तर त्याचे उपयोग सुद्धा आपल्याला बघायचे आहे. थोडक्यात सांगतो, स्पेक्ट्रोस्कोपी. आता ह्या रामन याने सांगितलेल्या ज्या रामन इफेक्ट मध्ये सांगितलेल्या 2 गोष्टी, त्याचा पुढे जाऊन उपयोग होतो व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. रामन व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी आणि रामन रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. ह्या 2 स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग. स्पेक्ट्रोस्कोपी जरा इंग्लिश शब्दामध्ये तुम्हाला कळून घ्यायला सोपा आहे. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, लक्ष जाऊ नये म्हणून मी तो उभं राहिलोय. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे अशी विज्ञानाची शाखा आहे त्याच्यामधून ह्या स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून आपण जगातल्या कुठल्या पण पदार्थ, जो आता नवीन सापडला, जगात आज नवीन सापडला एखादा पदार्थ, मॉलिक्यूल, मूलद्रव्य, तर त्याच्याविषयी जगाला माहिती नाहीये. तर अशा वेळेला स्पेक्ट्रोस्कोपी त्याच्या मदतीला येते. स्पेक्ट्रोस्कोपी काय करून आणते, तर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये तेच आयडिया आहे, जो पदार्थ सापडलाय त्याच्यावर लाईट रेज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आदळवा, कोलिजन करा आणि त्या लाईट रेवर काय परिणाम झाला, त्या लाईट रेचं पुढे काय झालं, त्याची एनर्जी कमी झाली का, फ्रिक्वेन्सी कमी झाली तर किती झाली, वेव्हलेंथ कमी झाली तर किती झाली, वाढली तर किती वाढली, यावरून त्या पदार्थाचा आता पता कुठे जातो, कुठून आला, या गोष्टी शोधण्याची ताकद ह्या स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आहे. आणि स्पेक्ट्रोस्कोपी ही रामन इफेक्टवर अवलंबून आहे. स्पेक्ट्रोस्कोपी आता आपल्याला वाटतं की फक्त विज्ञानातच आहे का, स्पेक्ट्रोस्कोपीसाठी खगोलशास्त्रज्ञ म्हणजे खगोलशास्त्रज्ञ याचा वापर करतात. त्याचबरोबर रसायनशास्त्रामध्ये याचा वापर केला जातो, पदार्थ विज्ञानामध्ये वापर केला जातो, मेडिकल सायन्स मध्ये याचा वापर केला जातो. एखाद्या नवीन मूलद्रव्याची अणुसंरचना सगळ्यांना माहिती आहे, तो असा एवढा मोठा गोल अणू असतो, त्याच्या आतमध्ये काय असतं, केंद्रक न्यूक्लियस असतो, त्याच्या आतमध्ये काय असतं, प्रोटॉन असतात आणि इलेक्ट्रॉन गोल 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 फिरत असतात. ही अणूची संरचना जर समजून घ्यायची असेल, ज्याला आता नवीन नवीन आलेलं आहे, त्याची जर समजून घ्यायची असेल तर अशा प्रकारे स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर केला जातो. मुलांना, मी तुमचा उत्साह बघून इथपर्यंत बोललो. मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की आपण दरवर्षी इथून पुढे सुद्धा आपण हा दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करू आणि रामन यांचा इफेक्ट नेमका काय होता तो आपल्याला कळायला पाहिजे, यासाठी मी हे प्रयोजन केलं होतं. आणि तुम्ही सर्वांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. बऱ्याच जणांनी ऐकलंय, काही जण नाही ऐकलंय, तर त्यासाठी धन्यवाद. आपलं जे महत्वाचं आकर्षण आहे आजच्या कार्यक्रमाचं, त्याला पण मला वेळ मिळाला पाहिजे आणि म्हणून मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.